थंडीचे दिवस होते. वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. दिवस लहान झाल्याने संध्याकाळी लवकरच काळोख दाटत आला होता. 6 वाजले होते. ऑफिसमध्ये चहाचे घोट घेत रिया काम उरकण्याचा प्रयत्न करत होती. रियाचा बॉस सुमित खूप खडूस होता. नेहमीच्या बॉसच्या खडूस स्वभावाला रिया घाबरूनच राहत असे. आज काम उरकले नाही तर उद्या पुन्हा कामाचा लोड येणार. आज उशीर झाला तरी चालेल. रियाने काम पूर्ण करूनच घरी जायचं ठरवलं. रियाने खिडकीतून बाहेर पाहिलं तर चिमण्या आपल्या घरट्यात परतत होत्या. अंधार पडायला सुरुवात झाली होती. वातावरणात गारवा जाणत होता. लक्ष हटवत रिया पुन्हा कामाला लागली. काम उरकून फेरीवाले, भाजीवाले आपल्या मार्गाने घरी परतत होते. ती मनातूनच पुटपुटत होती, आज काही खरं नाही माझं. देवच वाचवेल मला आता. चेहरा रडकुंडी करत तिने काम आटपण्याचा खटाटोप केला. 8 वाजत आले होते. आज 10 वाजणार असा अंदाज रियाने मनाशी बांधलाच. ऑफिसमधील बाकीचे एम्प्लॉई निघून गेले होते. 10च्या सुमारास तिचा बॉस सुमित बाहेर आला. सुमित, मिस रिया, तुम्ही अजून गेला नाहीत. उशीर झाला आहे खूप. घड्याळात पाहिलं नाही का तुम्ही? रिया, सर, ते माझं काम थोडंसं बाकी आहे. ते झाले की मी जाईन. सुमित, नक्की ना? नाहीतर मी माझ्या कारने तुम्हाला घरी सोडतो. रिया, इट्स ओके सर. मी जाईन माझं काम झाल्यावर, डोंट वरी. सुमित, ओके, चला तर मी निघतो. ओके सर म्हणून रिया पुन्हा कामाला लागली. 11 वाजता रियाचं काम आवरलं. तिने पटकन तिचं सामान भरून पर्स उचलली. उबदार जॅकेट घालून ती निघाली. रस्ता सामसूम होता. एकही वाहन दिसत नव्हतं की चीट पाखरून नजरेस पडत नव्हतं. शेवटी तिने चालत जाण्याचे ठरवले. काळोखात रस्त्यावरच्या मिणमिणत्या लाईटमध्ये ती त्या भीतीदायक रोडवरून पावले तिची झपझप पडत होती. रस्ता मात्र संपत नव्हता. रस्त्यावर मिणमिणत्या लाईट चालू होत्या. त्यांच्या प्रकाशात सगळं अंधुक दिसत होत चाललं. चालता चालता तिने घड्याळात पाहिले तर 11:15 वाजले होते. एवढा उशीर पाहून तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. मनात भीतीचं काहूर माजलं होतं. या रस्त्यावरील तिने खूप भीतीदायक घटना ऐकल्या होत्या. तिचा फोन स्विच ऑफ आला होता. ती तिच्याच तंद्रीत चालत होती. पुढे रस्त्यावरील काही लाईट गेल्या होत्या. तिला कुणीतरी तिच्याबरोबर चालण्याचा आवाज येऊ लागला. थंडीने हात गार पडले होते. ती हाताचे तळवे घासून उबदार करण्याचा प्रयत्न करत होती. ती चालत होती, पण तिच्या पावलांबरोबर कुणाची तरी पावलं पडत असल्याचे तिला जाणवले. तिने त्याकडे दुर्लक्ष करत तिच्या पावलांचा वेग वाढवला. त्याही पावलांचा वेग वाढल्याचं तिला जाणवलं. तिने मागे पाहिले. अंधारात तिला काहीच दिसत नव्हते. तो आवाज बंद झाला. पुन्हा ती झपझप पावले टाकत पुढे चालू लागली. पुन्हा तो आवाज तिला खूपच जवळ जाणवला. तो आवाज तिच्या जवळ आल्याचं पाहून ती खूप घाबरली. अंधारात या कडाक्याच्या थंडीत तिला घाम फुटला. हा वेगळाच प्रकार असल्याचे तिला जाणवले. तिने शांतपणे विचार केला. तिला बाप्पाचे लॉकेट पर्समध्ये आहे हे आठवले. तिने पटकन गणपती बाप्पाचे लॉकेट पर्समधून बाहेर काढले. त्यातील बाप्पाचा फोटो पाहून तिने मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि स्वतःच्या पावलांचा वेग वाढवला. तसा तो आवाज पुसट होऊ लागला. तरी तिने मंत्रोपचार म्हणायचे थांबवले नव्हते. बाप्पाला आठवत ती मेन रोडवर कधी आली तिला समजलंच नाही. तिथे आल्यावर एक कारवाला म्हणाला, बहनजी, कहाँ जाना है आपको? तिला तो देवासारखाच धावून आल्यासारखा वाटला. तिने घराचा ॲड्रेस सांगितला. कार घराच्या दिशेने धावू लागली. तिने कारच्या खिडकीतून मागे वळून पाहिले तर एक
अमानवी चेहरा तिच्याकडे बघून अक्राळ विक्राळ हसत होता. डोळे त्याचे रक्ताळलेले, चेहरा निस्तेज, सुळे बाहेर आलेले, हातापायांची नखे धारदार. तो भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेला. तो मोठ्याने बोलला, आज वाचलीस, पुन्हा सापडशील. हा 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 हसत होता. तिने पटकन खिडकीच्या काचा लावून घेतल्या. ती खूप घाबरली. बहनजी घबराना मत, मैं हूँ आपके साथ. इस रास्ते फिर कभी आना मत, ये खतरनाक जगह है. ड्रायव्हरच्या रूपात देवच तिच्या हाकेला धावून आला होता. यापुढे रात्रीचा प्रवास टाळायचा तिने आज मनोमन ठरवले. मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.